ब्रेकनंतर 0 आवरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। 28 फेब्रुवारीला संध्याकाळी एक बातमी आली आणि ती बातमी होती इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू झाल्याची। भारतासह जगाला या बातमीने चिंतेत टाकलं। हे युद्ध काही दिवस सुरू राहील असं सुरुवातीला वाटत होतं, पण ते तब्बल 40 दिवस सुरू होतं। त्यानंतर दोन्ही बाजूंच्या हल्ल्यांना एक ब्रेक लागला, पण युद्ध संपलं नाही, तर युद्ध विराम झालेला आहे। आणि दोन्ही बाजूंच्या चर्चा यशस्वी झाल्या तर युद्धाला पूर्ण विराम मिळेल या आशेवर सध्या सगळं जग आहे। कारण जगाच्या एका टोकावरती सुरू असलेल्या युद्धाच्या झळांपासून जग काही वाचू शकलं नाही। या युद्धाचा व्हायचा तो परिणाम झालाच। हा परिणाम जगाची अर्थव्यवस्था विस्कळीत करणारा होता। तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांपर्यंत या युद्धाचं लोण अप्रत्यक्षपणे पोहोचलंच। छोटे मोठे व्यावसायिक, नोकरदार, गुंतवणूकदार, ट्रेडर्स, अगदी तुमच्या आमच्या स्वयंपाकघरातही या युद्धाचं वारं पोहोचलं। त्याचं कारण होतं गॅस। इराण जगभरातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे 3% तेलाचा पुरवठा करतो आणि जगातल्या एकूण वायू साठ्यापैकी सुमारे 16% नैसर्गिक वायूसाठा इराणकडे। या युद्धाचा सर्वात पहिला परिणाम जगाच्या इंधन, तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यावरती दिसला। त्यातच इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनीही बंद केली आणि इतर आखाती देशातनं जगाला होणारा तेल आणि वायूचा पुरवठाही ठप्प व्हायची वेळ आली। अजूनही महाराष्ट्रासह देशांच्या काही भागांमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर लोक हातात सिलेंडर घेऊन रांगा लावत आहेत। पेट्रोल पंपावरच्या वाहनांच्या रांगा आता कमी झाल्या आहेत, पण पेट्रोल पंपावरती झालेली अभूतपूर्व गर्दीही आपण या काळात पाहिली। या युद्धाचा फटका जगभरातल्या शेअर बाजारांना बसला। शेअर बाजारांची घसरगुंडी झाली आणि गुंतवणूकदारांची अर्थातच घाबरगुंडी उडाली। महागाईचा भडका आणि गुंतवणुकीत घट यामुळे सामान्यांच्या बजेटला कात्री लागली। अखेर 40 दिवस इराणवरती अमेरिकेनं आणि इस्रायलने सतत हल्ले केले। इराण निकराने लढलं आणि शेवटी जागतिक दबाव आणि अपेक्षित साध्य न झाल्यामुळे 8 एप्रिलला अमेरिका आणि इराणनं 2 आठवड्याची शस्त्रसंधी घोषित केली। या शस्त्रसंधी दरम्यान या युद्धावर कायमचा तोडगा निघेल अशी आशाही निर्माण झाली। पाकिस्तान, चीनने मध्यस्थी केली। इराण अमेरिकेत उच्चस्तरीय चर्चा झाली, पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही। त्यावर अमेरिकेनं हॉर्मुझची नाकाबंदी केली आणि आपलं डील इराणच्या गळी उतरवण्यासाठी दबाव वाढवला। काही तासांसाठी खुली केलेली हॉर्मुझची सामुद्रधुनी इराणनं पुन्हा एकदा बंद केली। शस्त्रसंधीचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आज युद्धावरती तोडगा निघावा अशी जगाला आशा आहे। पण या पणवरच आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, पण त्यापूर्वी आज या अनुषंगाने जो दुसरा प्रश्न विचारलाय तो पाहूया पोल सेंटरला। आजचा दुसरा प्रश्न आहे, कुणाच्या आडमुठेपणामुळे शस्त्रसंधीत अडथळे येतात असं वाटतं? डोनाल्ड ट्रम्प, इराण का दोघांमुळे हे घडतंय? आता प्रश्न असा आहे की ही शस्त्रसंधी एक्सटेंड झाली नाही तर इराणवर काय परिणाम होईल? पण भारतावरही त्याचे पडसाद उमटू शकतात आणि हेच जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी सर। सर, तुमचं 0 आवरमध्ये स्वागत आहे। एक प्रश्न आहे की जर उद्या युद्धाचा भडका पुन्हा उडाला तर भारतावर काय परिणाम होतील, काय वाटतं तुम्हाला? भारताने वी आर प्रिपेअर्ड असेल। वी हॅव 60 days ऑफ क्रूड, दॅट इज पेट्रोल, डिझेल, एव्हिएशन ऑइल 60 दिवसाचा आहे। LNG आपल्याकडे ऑलमोस्ट 50 दिवसाचा LNGचा रिझर्व्ह आहे। LPG अबाउट 40 दिवसाचा रिझर्व्ह आहे। प्लस स्टेट ऑफ हॉर्मुझ ब्लॉक होईल हा विचार करून आपलं जे ऑइल आहे, क्रूड ऑइल आहे, भारताने ऑलरेडी विथ USA, विथ ऑस्ट्रेलिया, विथ लॅटिन अमेरिका तिथून तेल घेतील। तर वी विल नॉट बी काय त्याला म्हणतात एमर्जन्सी नाही येणार भारतात, कमीत कमी 2 महिने तरी। डेफिनेटली 2 महिने काहीच त्रास होणार नाही। अँड ड्युरिंग दिस 2 months हळूहळू आपले रिझर्व्ह पण नॉर्मल जे टँकर्स येत आहेत ते येतच राहतील। एवढा रिझर्व्ह 60 दिवसाचा, 50 दिवसाचा, 40 दिवसाचा रिझर्व्ह इज ॲडिक्वेट। तर वी शुड नॉट पॅनिक इन इंडिया, वी शुड नॉट पॅनिक ॲट ऑल। डेफिनेटली थोडा त्रास होईल, पण एवढा त्रास होणार नाही जो बाकी देशांमध्ये होतोय। मे बी अ लिटल बिट बट नथिंग व्हेरी मच। वी शुड बी रेडी। नक्कीच, त्यामुळे परिस्थिती चिघळली तरी सुद्धा पॅनिक होण्याची गरज आपल्या देशवासियांना नाहीये। धन्यवाद सर, आपण चर्चा केली त्याबद्दल। आणि आता याच अनुषंगाने पोलवरती कौल काय दिलाय आपण पाहूयात। जाऊयात पोल सेंटरला।
कुणाच्या आडमुठेपणामुळे शस्त्रसंधीत अडथळे येत आहेत. 60,000 मतं आज आलेली आहेत आणि अर्थातच 80% लोक म्हणतायत डोनाल्ड ट्रम्प इराणकडे बोट दाखवलंय 10% लोकांनी आणि दोघांमुळे असं 10% म्हणतायत. आता पहिला प्रश्न आपण पाहूयात आणि त्याचा कौल सुद्धा बघूयात. तो राजकीय परिस्थितीवरती आहे. महिला आरक्षणावरनं सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्याही पत्रकार परिषदांचा धडाका. कोणाचा नरेटिव्ह यशस्वी ठरेल असं वाटतंय, तर लोकांना असं वाटतंय, जनमत असं आहे 57% महाविकास आघाडीचं नरेटिव्ह यशस्वी ठरेल असं लोक म्हणतात. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबूया. पाहत रहा एबीपी माझा.